संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं 4:30 वाजता पार्थिव पुण्यात दाखल. विमानतळावर प्रकाश आंबेडकर, मुरलीधर मोहोळ, माधुरी मिसाळ उपस्थित. दरम्यान संतोष जगदाळे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कर्वेनगरमध्ये तर कौस्तुभ गणबोटे हे कोंढव्यात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार. 75 पर्यटकांची पहिली तुकडी पहाटे मुंबईत दाखल. पहलगाममध्ये हल्ल्यात अडकलेले पर्यटक विशेष विमानानं मुंबईत दाखल. जम्मू काश्मीरला अडकलेले 45 प्रवासी पुण्यात दाखल तर पहलगाममध्ये हल्ल्यात अडकलेले पर्यटक सुखरूप पुण्यात दाखल. काश्मीरमध्ये अडकलेले नागपूरमधील पर्यटक नागपुरात सुरक्षित पोहोचले. आतापर्यंत 220 पर्यटकांशी प्रशासनाचा संपर्क. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक. नागरिकांसह सर्व पक्षांकडून उत्स्फूर्त बंद पाळला जाणार. दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील 3 आपला जीव गमावला होता. पहलगाम हल्ल्यानंतर आज सर्व पक्षांची बैठक बोलावली. अमित शहा आणि राजनाथ सिंहांच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक. काश्मीरमधून पुण्यात आल्यानंतर रुपाली ठोंबरेंना अश्रू अनावर. सुषमा अंधारेंनी विमानतळावर घेतली रुपाली ठोंबरे यांची भेट. दरम्यान दहशतवादी हल्ल्यादरम्यान रुपाली पाटील काश्मीरमध्ये होत्या. परिस्थिती खूप भयानक होती. रुपाली ठोंबरेंनी किस्सा सांगितला. मोदी सरकारची पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक तर पाकिस्तानच्या हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवलं. एका आठवड्यात पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांना सुद्धा भारत सोडण्याचा आदेश. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारताकडून चोख उत्तर. पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी. पुढच्या 48 तासात भारत सोडण्याचेही आदेश. भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवला. दरम्यान अटारी बॉर्डरसह इतर काही निर्णय घेतले. बॉर्डर सुद्धा बंद केली. दरम्यान पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मेपर्यंत परत येण्याचं आवाहन. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला तर 26 पर्यटकांचा हल्ल्यात मृत्यू. महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक आणि ओडिशाचे हे नागरिक असणाऱ्या पर्यटकांवर हल्ला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू. डोंबिवलीतील 3 मावस भावांचा आणि पनवेलमधील एकाचा दुर्दैवी मृत्यू तर पुण्यातील 2घांचा मृत्यू. 4 मृत पर्यटक यांचे पार्थिव मुंबईत आणले गेले. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर तर 2 पाकिस्तानी आणि 2 स्थानिक दहशतवादी असल्याची माहिती. दरम्यान दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यानंतर आता तपासात मोठी मदत होणार. दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस जाहीर तर जम्मू काश्मीर पोलिसांची घोषणा. जम्मूमधील विविध संघटनांकडून बंदची हाक. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरच्या अनेक भागांमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. अनंतनागमध्ये सध्या संचारबंदीप्रमाणे परिस्थिती. पहलगाम हल्ल्याच्या पाकिस्तानच्या रावलपिंडीमध्ये कट चिजला तर सफुल्लाह कसूरी उर्फ खालिद हल्ल्याचा मुख्य सूत्रधार. कसूरीसह लष्कर ए तोयबाचे आणखी 2 कमांडर सूत्रधार. सूत्रांची माहिती. पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांकडून परिसराची रेकी केल्याची माहिती तर सर्व हल्लेखोरांकडे अत्याधुनिक शस्त्र होती. हल्ल्याची सर्व कमान पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हाती होती. सूत्रांची माहिती. दहशतवादी हल्ल्याला असं उत्तर दिलं जाईल की जग बघेल. पडद्यामागे कारस्थान रचणाऱ्यांना आता शिक्षा मिळणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जखमी पर्यटकांच्या भेटीला. शहांकडून जखमी पर्यटकांची विचारपूस तर त्यांच्या नातेवाईकांशी सुद्धा संवाद. पहलगाम हल्ल्यामध्ये अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांना ताब्यात घेतलं. बांदीपुरामध्ये 2घांना सैन्यानं ताब्यात घेतल्याची माहिती. पहलगाममध्ये आलेले दहशतवादी पाकिस्तानी सैन्याचे कमांडो तर पहलगाम हल्ला भारतासाठी पुलवामा 2. दरम्यान जम्मू आणि काश्मीरचे माजी डीजीपी एसपी वैद यांचा मोठा दावा. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृत्यू. पत्नीसमोरच आता दहशतवाद्यांनी नरवाल यांना गोळ्या घातल्या. जय हिंद, आम्हाला तुझ्यावर सदैव गर्व राहील. पतीला अखेरचा निरोप देताना पत्नी हिमांशी प्रचंड भावूक. पहलगाम हल्ल्यातील हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने यांच्या पार्थिवाचं फडणवीसांकडून अंत्यदर्शन तर दिलीप देसलेंवर पनवेलमध्ये अंत्यसंस्कार. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर तर जखमींना 50,000ची मदत मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. महाराष्ट्रातील राजाराणी ट्रॅव्हल्सचे मुंबईतील 1000 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले. दरम्यान राजाराणी ट्रॅव्हल्सचे चेअरमन अभिजित पाटील सरकारच्या संपर्कात. पर्यटक सुखरूप असल्याची माहिती. पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर आता कोकण किनारपट्टीवर अलर्ट. किनारपट्टी भागात पोलिसांनी गस्त वाढवली. दरम्यान चेकपोस्ट, संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचेही आदेश.
पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या हल्ल्यामुळे धक्का बसलाय आणि खूप दुःख झालंय. हल्ल्यातील पीडित कुटुंबियांच्या आम्ही सोबत आहोत. त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. भारतरत्न सचिन तेंडुलकरकडून ट्विट करत भावना व्यक्त. जम्मू काश्मीरमध्ये नवऱ्यासोबत गेलेल्या पूजा मोरे यांच्याकडून हल्ल्याचा निषेध. तर श्रीनगरच्या दल लेक परिसरामध्ये स्थानिकांसोबत मोर्चा काढत पूजा मोरे यांनी हल्ल्याचा निषेध केला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कायदेशीरच. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भूमिका स्पष्ट. मतदार यादी आणि मतदान प्रक्रियेवरील आरोपांवर निवडणूक आयोगाचं हे उत्तर. धर्मादाय रुग्णालयांवर तपासणी पथकाचा वॉच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या समन्वयातनं विशेष तपासणी पथक. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पुजारी निर्दोष मुक्त होईपर्यंत देवीच्या पूजेसाठी त्यांचं नाव देऊ नका. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या मंडळाला सूचना. राजकुंद्रा पॉर्नोग्राफिक फिल्म रॅकेट प्रकरणामध्ये लुकआउट सर्क्युलर रद्द करण्यासाठी राजकुंद्राची हायकोर्टात धाव. तर एलओसी रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल. मुंबईतील अतिधोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करता येणार नाही. मुंबई पालिका अतिरिक्त आयुक्तांकडून अतिधोकादायक इमारती तात्काळ खाली करण्याचे आदेश. पुण्याच्या शिक्रापुरात जागतिक पुस्तक दिनानिमित्त वाचकांचा सन्मान. सन्मानचिन्ह आणि पुस्तकं भेट देत विशेष सन्मान. पुण्याच्या दावडीमध्ये भैरवनाथ यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार. तर हा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. पुण्यातील शिरूरमधील 96 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत संपन्न. अनुसूचित जाती जमाती मागासवर्ग स्त्रियांसाठी आरक्षित. पुण्यामध्ये अमोल कोल्हे यांची रांजणगाव औद्योगिक वसाहतींमध्ये भेट देऊन पाहणी. तर MEPL कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांच्या तक्रारींची त्यांच्याकडून दखल. गोंदियातील आमगावला शासनानं नगरपंचायतीचा दर्जा दिल्यामुळे नागरिकांनी नोंदवला आक्षेप. तर आमगावला नगर परिषदेचा दर्जा मिळावा ही नागरिकांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उन्हाळी पपई लागवडीला सुरुवात. वाढत्या तापमानामुळे आता पपई पिकाला फटका बसण्याची शक्यता. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये बर्निंग ट्रकचा थरार. तर साकोलीच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. मुंबईमध्ये एल्फिन्स्टन पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद. कोंडी टाळण्यासाठी आता वाहतूक पोलिसांकडून विशेष नियोजन. दिल्ली आणि मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील शेवटचा टप्पा. तलासरी ते मोरबेमधील 80% काम आता पूर्ण. तर लवकरच हा प्रवास वेगवान होणार. मुंबईतील KEM रुग्णालयामध्ये जखमी खेळाडूंसाठी आता स्वतंत्र केंद्र उभारण्यात येणार. 15,000 चौरस फूट जागेत केंद्र उभारण्याचं हे नियोजन. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला. महावितरण विभागाकडून ट्रान्सफॉर्मरची विशेष काळजी घेतली जातेय. शॉर्ट सर्किटची घटना घडू नये यासाठी कूलर लावला. रत्नागिरीच्या खेडमध्ये पहलगाम या ठिकाणी मरण पावलेल्या नागरिकांना मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेकडून हल्ल्याचा निषेध. गोंदियातील आमगावला शासनानं नगरपंचायतीचा दर्जा दिल्यामुळे नागरिकांनी नोंदवला आक्षेप. आमगावला नगर परिषदेचा दर्जा मिळावा ही नागरिकांची मागणी. परभणीमध्ये आज पहलगाम घटनेच्या निषेधार्थ बंदची हाक. तर सकल हिंदू समाजाच्या बंदला मुस्लिम समाजाचा सुद्धा पाठिंबा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उन्हाळी पपई लागवडीला सुरुवात. तर वाढत्या तापमानामुळे पपई पिकाला फटका बसण्याची सुद्धा शक्यता. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचं जळगावातील टॉवर चौकात आंदोलन. शिवसेनेनं पाकिस्तानचा झेंडा जाळला. पाकिस्तानवर आर्थिक दबाव टाकला पाहिजे. जागतिक घडामोडींचे अभ्यासक सतीश ढगेंचं वक्तव्य. पाकव्याप्त काश्मीर भारताला परत कसा मिळेल यासंदर्भात निर्णायक भूमिका घेण्याची गरज असल्याचंही ढगेंनी म्हटलं. सांगली जिल्ह्यातील 24 पर्यटक काश्मीरमध्ये अडकले. तर सैन्य दलाच्या कॅम्पमध्ये पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती. अडकलेल्यांना सांगलीत परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची माहिती. अमरावती शहर काँग्रेस कमिटीकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. तर राजकमल चौकात मेणबत्त्या पेटवून मृतांना श्रद्धांजली अर्पण. ठाण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून कॅन्डल मार्च. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहण्यात आली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जगभरातील नेत्यांकडून दखल. 15 देशांच्या प्रमुखांकडून भारताच्या समर्थनार्थ पोस्ट. 9 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून घटनेवर सहवेदना व्यक्त. तर 10 देशांच्या भारतातील दूतावासांकडून घटनेवर दुःख व्यक्त. शेजारच्या देशात प्लॅनिंग होत होती तर भारतातील यंत्रणा कुठे होती? टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं. असं उत्तर द्या की परत भारताकडे पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही. इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. भ्याड हल्ल्याविरोधात पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन. तर कौस्तुभ गणबोटे यांचे कुटुंबीय निदर्शनामध्ये सहभागी झाले होते.
शरद पवारांच्या पक्षातील सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय, तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानंतर नियुक्त्या रद्द. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेच्या पोलीस कोठडीत वाढ, तर आरोपी मनीषा मानेच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ झाल्याची माहिती.